नमस्कार, मी किरण सोनवणे, तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। श्री गणेश्वर महादेव प्रतिष्ठान मारसावळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10व्या वर्धापन दिनानिमित्त 30 नोव्हेंबर 2024 ते 7 डिसेंबर 2024 पर्यंत श्री महापुराण कथा व ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम। खूप दुरून येणाऱ्या भाविक भक्तांनी ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या हजारोच्या संख्येने आनंदात पार पाडला। काल्याचे कीर्तन व प्रवचन, चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त खंडोबा देवाची प्राणप्रतिष्ठा स्थापना व कलश पूजन केले। काकडा भजन, आरती, शिवपुराण कथा, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ जागरणाचा कार्यक्रम पार पडला। हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज फुके यांनी काल्याचे कीर्तन केले, तर शिवभक्त परमपूज्य श्री गुणाजी महाराज गाडेकर बाबा प्रवचन व मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या प्रसंगी जालना जिल्ह्याचे माननीय खासदार श्री व सौ कल्याणरावजी काळे साहेब यांची, तसेच महिला आमदार सौ अनुराधाताई चव्हाण, तसेच भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्लीचे मराठवाडा अध्यक्ष माननीय कैलास पाटील घाडेकर, तसेच फुलंब्री मार्केट कमिटीचे माजी सभापती संदीपराव बोरसे, सामाजिक कार्यकर्ते भांबर्डे महाराज, मारसावळीचे सरपंच काशीनाथराव गाडेकर, माजी सरपंच तथा उद्योजक पुरुषोत्तम पाटील घाडेकर, पिंपळगावचे सरपंच अंबादासराव गायके, विटेकर साहेब, बऱ्याच ठिकाणच्या मंदिरातील थोर साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांचा सर्वांचा नारळ, शाल, श्रीफळ देऊन शिवभक्त परमपूज्य गुणाजी महाराज यांनी सत्कार केला। तसेच बाबांचे सेवक अविनाश ढाकणे यांनी येणाऱ्या सर्व भाविकांचे आभार मानले। नंतर भाविकांनी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे भोजन ग्रहण केले। परसराम घुसळे, जय मल्हार वाघे मंडळी चिकलठाणा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून सप्त्याचा कार्यक्रम पार पडला। जीवन सार्थक झालं पाहिजे, कारण ही साधू संत मंडळी सोपी साधी नाही आहे। आपल्याला असं वाटत असेल तो हे लई मोठं झाला, पण हे सगळं मंदिर बिंदिर हे सगळं हे योगा नाही होत, त्याच्या पाठीवर फार मोठी तपश्चर्या आहे। तुम्ही आम्ही संसारिक माणसं आहोत, तुम्हाला मला मोजमाप आहे, घड्याळीला मोजमाप आहे, पैशाला मोजमाप आहे, परंतु इकडे कशाचंच मोजमाप नाही। ठरवलं की ते होतं। आपल्या आलेल्या या जन्मात ज्ञानाचा न्याय करायचा आहे। ज्याला न्याय भजन करा वाटतं, मला भक्ती करा वाटते, तुमच्या सोबत राहा वाटतं, तुमच्या सोबत बोला वाटतं, पण काय करू, माझ्या घरी कोणीही नाही करायला। मला का काय झालं म्हणे, सगळे आहे पण नसल्यासारखे। तुला काय झालं म्हणे, कोणीही उपयोगाचं नाही। मला का, ते म्हणता म्हणे ते उठले की सोडले पळते, हरिपाठ असल, काकडा असल, भजन असल, पूजन असल, इकडे यायचं असल, उठले की सोडले पळते, कामं दिले सोडून, संसार दिला सोडून आणि परमार्थाच्या मार्गाला लागले। तुम्ही ते केल्यानं तुमचं पोट भरणार आहे का? तुम्ही जा, तुम्हाला नाकार देत नाही, पण तुम्ही जात जा ना, 6 महिन्याला 12 महिन्याला जात जा ना, 6 महिन्याला 12 महिन्याला जात जा ना। 6 महिन्याला 12 महिन्याला गेल्याच्या नंतर भगवंत भेटू शकतो का? नाही। भगवंताला जरा भेटायचं असेल, भगवंताची भेट जरा घ्यायची असेल तर संताची संगत करावं लागते। आणि ते संत, बरेच संत असे की त्यांच्या नखाच्या मुंद्या झाल्या, जटा लोळू राहिल्या, पाडामध्ये तपश्चर्याच्या संतापाशी आध्यात्मिक मार्गाचा सागर भरलेला आहे, त्यांना संत म्हणल्या जातं। ज्यांच्याकडे ज्ञान भरलेलं आहे त्यांना संत म्हणल्या जातं। अरे संताकडे असं काही असतं, हे संसारिक काम संपणार नाही। कि माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम। वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, राजा तुला माझ्या 8व्या पुत्रापासून घेतली नाही, मी तुला शब्द देत वचन देतो,
माझ्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र मी माझ्या हाताने तुझ्या स्वाधीन केला. कंसाने आपल्या बहिणीला देवकीला आणि वसुदेवाला बंदीगृहात. पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.